मी आणि माझा मित्र तन्मय पुण्यात कामाच्या शोधात गेलो होतो। आम्ही पहिल्यांदाच पुण्यात आलो होतो। मित्राच्या ओळखीने जॉब तर मिळाला, पण राहायची सोय काय? 3 दिवसाच्या शोधाशोधीनंतर एका ठिकाणी रूम मिळाला। ती 2 मजली बिल्डिंग होती। वरच्या मजल्यावर कोणीच राहत नसे। 4-5 रूमा मोकळ्याच होत्या। महिन्याला 3000 रुपये भाडं। सर्व काही ठीक वाटत होतं। पण एक प्रश्न म्हणजे पुण्यासारख्या शहरात एवढ्या रूमा मोकळ्या कशा? पण जास्त विचार न करता आम्ही लगेच तिथे राहायला आलो। दिवस तर मस्त गेला, पण जशीच रात्र चढू लागली तसं एक विचित्र शांतता जाणवू लागली। फारच भयानक असं वाटत होतं। तन्मय मला म्हणाला, यार जागा तर मस्त आहे, पण तुला काहीतरी विचित्र जाणवतंय का? त्यावर मी त्याला म्हणालो, अरे आपण नवीनच राहायला आलो ना, म्हणून होत असेल असं। 2-3 दिवसात होईल सवय। त्यावर तन्मय म्हणाला, खरंय तुझं। सकाळी लवकर उठून कामाला जायचं होतं, म्हणून खिचडी खाऊन आम्ही लगेच लमलाट झालो। मध्यरात्री कसल्याशा आवाजाने मला जाग आली आणि मला स्पष्ट पैंजणांचा आवाज ऐकू येऊ लागला। आवाजाचा कानोसा घेत मी उठून उभा राहिलो आणि खिडकीतून बाहेर पाहिलं, पण बाहेर कोणीही दिसलं नाही। आवाज मात्र येत होता। असं वाटत होतं कोणीतरी मुलगी दरवाजासमोरच इकडून तिकडे चालत आहे। मला जाम झोप येत होती, म्हणून जास्त विचार न करता मी पुन्हा जाऊन झोपलो। सकाळी उठल्यावर हा प्रकार तन्मयला सांगितला। त्यावर तो म्हणाला, अरे खालची एखादी बाई किंवा मुलगी चालत असेल, बहुतेक अंधाराची दिसली नसेल तुला। मीही त्यावर जास्त विचार न करता अंघोळ वगैरे केली आणि जरा जरा नाश्ता करून आम्ही कामाला गेलो। आज रात्री पुन्हा तसाच प्रकार घडू लागला। मला पुन्हा जाग आली, पण आज एक विशेष गोष्ट म्हणजे तो आवाज चक्क पलंगाच्या बाजूने येत होता। बाजूला कोणीही दिसत नव्हतं, पण आवाज मात्र असा येत होता, जणू ते जे काही आहे ते आमच्या पलंगाला वेढे घालत आहे। मी घड्याळात पाहिलं तर डॉट 12 वाजले होते। 10 मिनिटांनंतर तो आवाज बंद झाला। सकाळ झाली। मी तन्मयला पुन्हा सांगितलं, पण आजही तो म्हणाला, अरे तुला भास होत असतील, मला तर कसलाच आवाज नाही आला। पण मी आज मनोमन ठरवलं होतं की नक्की कसला आवाज येतोय याचा आज छडा लावून राहील। रविवारचा दिवस होता। आम्ही चिकन आणलं होतं। चिकन वगैरे खाऊन आम्ही लगेच अंग टाकलं। थोड्याच वेळात तन्मय झोपी गेला, पण मला मात्र अजिबात झोप येत नव्हती। आज कोणत्याही परिस्थितीत तो आवाज नेमका येतोय कुठून हे माहीतच करायचं होतं। हळूहळू टाईम जाऊ लागला। घड्याळात डॉट 12 वाजले आणि लगेच तो पैंजणांचा आवाज पुन्हा चालू झाला। हळूहळू आवाज पुन्हा आमच्या पलंगाच्या बाजूने घुमत होता आणि तेवढ्यात आमच्या समोरील भिंतीच्या कोपऱ्यात एक काळपट आकृती उभी असलेली दिसली। मी तिच्याकडे बघत होतो। माझं पूर्ण अंग घामाने भिजलं होतं। मी जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या घशातून आवाजही निघत नव्हता। मी उठण्याचा प्रयत्न केला, पण माझे हातपाय जणू जागीच थिजले होते। ती आकृती आमच्या जवळ आली आणि तिने तन्मयचा गळाच धरला। तो जीवाच्या आकांताने तडफडू लागला। मी इच्छा असूनही त्याची मदत करू शकत नव्हतो। 10 मिनिटे झाली आणि अचानक ती आकृती गायब झाली। आता मीही हलू शकत होतो आणि बोलूही शकत होतो। तन्मय खूप घाबरला होता। मी त्याला पाणी दिलं। तो म्हणाला, बापरे काय होतं ते? त्यावर मी म्हणालो, तुला 2 दिवस झाले काय सांगतोय, इथे काहीतरी गडबड आहे। रोज 12 वाजले की इथे पैंजणांचा आवाज येतो आणि मला वाटतं आज आपण चिकन खाल्लं त्यामुळे की काय, ते जे काही आहे त्याने आपल्यावर हल्ला केला। कदाचित मी जागा असल्यामुळे त्याने मला काही केलं नाही। हां, पण मी हलू बोलू शकत नव्हतो। भीतीपोटी तन्मयचे हातपाय थरथरू लागले। ती रात्र आम्ही जागून काढली। आता मला कळालं होतं की वरचा मजला पूर्ण रिकामा का होता ते।
सकाळ होताच आम्ही त्या मालकाच्या घरी पोहोचलो. 7 वाजताच त्याचा दरवाजा बडवू लागलो. त्याच्या बायकोने दरवाजा उघडला. तिने काहीही न बोलता डिपॉझिट आमच्या हातात ठेवलं आणि दार लावून घेतलं. जणू तिला माहीत असावं आम्ही खोली खाली करणार आहोत ते. आम्ही त्याच दिवशी ती खोली खाली केली. जाता जाता बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका मावशींनी आम्हाला सांगितलं, अरे पोरांनो, बरं झालं तुम्ही ती खोली खाली केली. त्या घरात एका नवीनच दाम्पत्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच दिवशी आम्ही दुसरीकडे रूम बघितली आणि लगेच दुसरीकडे राहायला गेलो. त्यानंतर पुन्हा कधीच तसा अनुभव आला नाही. पण मात्र आजही तो अनुभव आठवला की अंगावर शहारे येतात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.